या ठिकाणी एकत्रित आलोत ते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माझे स्नेही मित्र ॲडव्होकेट देशमुख अखिल जलील आणि प्रभागाचे 3चे उमेदवार 5चे उमेदवार 6चे उमेदवार 7चे उमेदवार 10चे उमेदवार धम्मानंदजी काळे 11चे उमेदवार सर्व मान्यवर बंधू भगिनीनो सर्व युवक मित्र पत्रकार बांधवांनो निलंगेकर खरोखर भाग्यवान आहेत कारण आज निलंग्यामध्ये केवळ बाबासाहेब पाटील साहेब आलेले आहेत तर ते एक विकासाचा वेग स्वतः या रूपाने प्रत्यक्षात त्या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा असती की निर्णय क्षमता कोणाकडे विकासाचा रोडमॅप कोणाकडे तर त्याचं उत्तर एकच असतं ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माननीय अजितदादा पवार साहेब। आणि म्हणून मी सर्वप्रथम आमचे मित्र नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ॲडव्होकेट देशमुख अखिलजी आणि प्रभागातील 7 उमेदवार यांना आपण प्रचंड बहुमताने विजयी करावं असं नम्र आव्हान नम्र विनंती या ठिकाणी मी आपण टाळ्याच्या गजरामध्ये या ठिकाणी आपण त्या ठिकाणी करूया। मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिव शाहू फुले आंबेडकरांच्या आणि यशवंतराव चव्हाणांच्या विचारावर हा पक्ष चालणारा पक्ष आहे। सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देणारा पक्ष म्हणून या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्या ठिकाणची ओळख आहे। आताच आमच्या अफसरभाई शेखनी त्यांनी मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं आणि त्या मनोगता व्यक्तमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी विषद केली आणि म्हणून हा पक्ष अतिशय तळागाळातल्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी करत असतं। आज तुम्ही बघत असाल आमच्या ॲडव्होकेट देशमुख अखिल जलील यांनी प्रास्ताविकामध्ये मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून का उभा आहे हे अतिशय सविस्तरपणे त्या ठिकाणी सांगितलं की मला या भागाचा विकास करायचा आहे, मला या भागामध्ये ह्या निलंग्याला पुढे घेऊन जायचंय असं त्यांनी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी सांगितलं आणि त्यांनी अतिशय हृदयाला स्पर्श करणारं एक वाक्य त्या ठिकाणी बोलले की मला तर आईवडील नाहीत, ही निलंग्याची जनताच माझी त्या ठिकाणची आईवडील आहे आणि ही जनता मला प्रचंड मताने त्या ठिकाणी निवडून देईल हा विश्वास सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। मला या सभेच्या निमित्तानं आवर्जून इथं माझे पत्रकार बांधव आहेत आवर्जून मला या ठिकाणी सांगायचंय की हा पक्ष कार्यकर्त्याला न्याय देणारा हा पक्ष आहे। या पक्षामधून आज तुम्ही बघितलं असाल एक सर्वसामान्य कार्यकर्ता धम्मानंद काळेच्या मी प्रचारामध्ये त्या ठिकाणी गेलो होतो। पक्ष स्थापनेपासून हा पक्षामध्ये प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करतो, त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली। जे 7 लोक होते ते त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि ॲडव्होकेट जलील अखिल जलील देशमुख यांना सुद्धा एक कार्यकर्त्यामधूनच त्यांना उमेदवारी त्या ठिकाणी दिली। मित्रांनो मी सुद्धा एक कार्यकर्ता होतो, मला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक वेळेस नाही 2 वेळेस नाही 3 वेळेस विधानसभेची उमेदवारी त्या ठिकाणी दिली आणि 2दा आमदार करण्याचं काम एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला माननीय अजितदादा पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि म्हणून हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारा पक्ष म्हणून या महाराष्ट्रामध्ये त्यांची त्या ठिकाणची ओळख आहे। आज माझ्या उदगीरमध्ये मी जाणीवपूर्वक तुम्हाला सांगू इच्छितो अखिल भाई
11 मुस्लिम उमेदवार मी महायुतीमध्ये मी त्या ठिकाणी दिलेले आहेत. 11 मागासवर्गाची तेवढेच उमेदवार आहेत आणि इतर जातीतल्या सुद्धा न्याय देण्याचं काम मी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून येणाऱ्या 20 तारखेला ॲडव्होकेट देशमुख, अखिल जलील आणि प्रभागातले सर्व उमेदवारांना त्यांचं चिन्ह आहे घड्याळ, यांना प्रचंड बहुमतानं आपण विजय करावं असं नम्र आव्हान या ठिकाणी मी करतो. आणि परवाच दादानं परवा एका कार्यक्रमामध्ये जाहीर केलं, इथं मोठ्या प्रमाणावर माझ्या लाडक्या बहिणी त्या ठिकाणी बसल्यात, कारण माझ्या लाडक्या बहिणीचा सन्मान झाला पाहिजे आणि म्हणून त्या सन्मानाला लाडकी बहीण योजना आम्ही त्या ठिकाणी आणली आणि 1500 रुपये माझ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये डायरेक्ट त्या ठिकाणी येत आहेत. परत एकदा नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर, जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यानंतर हे सरकार तुम्हाला 2100 रुपये दिल्याशिवाय राहणार नाही, हाही विश्वास या कार्यक्रमाच्या, या सभेच्या निमित्तानं या ठिकाणी देतो. आणि या कार्यक्रमाला आपण मला बोलवलात, सन्मान दिलात, आपण माझे 4 शब्द ऐकून घेतलात, त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.